मंडळी, रोजच्या संसाराची कसरत करणाऱ्या वर्किंग मिस्टर अँड मिसेस कडे आज आले आहेत मिस्टर अँड मिसेस मोलकरीण. त्यामुळे चला बघूया कोण कोणाला किती मदत करता येते. नाही रे, नाही नाही. अरे देवा. प्रिया, झाले, लसणाची पेस्ट झाली. जरा लाज वाटू दे रे ओंकार. खरंय. एका ठिकाणी बसून असतोस तू. सिरियसली लॅपटॉपने ठेचशील लटसून. खलबत्ता तरी घ्यायचा, मिक्सर सोड. बसा रे, जरा उठत जा ना रे एका जागेवर. गप्पा बस, ठेवते त्याच्यात काहीतरी आपलं. मग खाली फोड येतो ना, मग परत बोंबलत बसतोस दिवसभर. ओला पापड लावत बसतो. झोपता येत नाहीये प्रिया. प्रिया दुखतंय प्रिया. एकदा झालं होतं प्रिया, एकदा. पण झालं होतं ना. मग काय जगात फक्त मलाच झालंय का? उगाच आपलं जगातल्या सगळ्या माणसांना मरायच्या आधी फोड येतो. ओके, स्वतःला फोड येऊन काही फरक पडलेला नाहीये तुझ्यात. तसाच आळशासारखा बसून असतो. आणि खाली का बसलास तू? अरे सोफ्यावर कपडे आहेत, अरे मग घड्या घाल ना. मीच करू सगळं. मग काय मी करू सगळं? मी करू का सगळं? कठीण आहे खरंच. सगळी घरातली कामं माझ्यावर हे काय आहे काय ओंकार? हे काय आहे? टॉप आहे प्रिया. ह्याचा काय रंग आहे? पिंकिश बेजी. पांढरा. पांढरा रंग होता. पिंकी फेज वगैरे काही रंग नव्हता याचा. सगळे कपडे एकत्र घालायचे मशीन मध्ये आणि मग सगळ्याच एकमेकांना रंग लागतात यार. अरे चांगलं आहे ना, एका टॉपच्या किमतीत तुला 2-2 टॉप मिळत आहेत प्रिया. तुझ्यापेक्षा जास्त व्हेरिएशन टॉप देत आहेत. गप्प बस. ती ऑफिस मधली रसिका मला चिडवत असते. ए तुझा टॉप सरडाय का ग? सारखं कसा रंग बदलतो? सांगते तिला, माझ्या नवऱ्याला साधं मशीनही लावता येत नाही. तेवढंही कळत नाही त्याला. नाही येत मला. नाहीच कळत. साध्या साध्या गोष्टी कळत नाही कळत मला. साध्या साध्या गोष्टी नाही कळत मला. बस खुश झालीस? खुश. माझं अपब्रिंगिंगच तसं आहे. कंडिशनिंगच माझं तसं झालेलं आहे. कंडिशनिंग मारायला. एकतर मी लहान असतानाच माझी पणजी गेली. मग काय? माझ्या आजी आजोबांनी, आई बाबांनी, काका काकू, मामा, आत्या ह्या लोकांनी वाढवलं ग मला. मग अरे तुला नाही कळणार विदाऊट पणजी वाढण्याचं दुःख काय असतं ना. तुला नाही कळणार प्रिया. रे गप गप गप. नवटंकी काही फालतू इमोशनल ढाचे देतोय. मुळात 80% लोकांची पणजी ते जन्माला याच्या आधीच गेलेली असते. काही आपलं बोलायचं. आयुष्यात पणजी नसली तरी सुद्धा आयुष्याचा गोवा होऊ शकतो. उभा राहून उभा राहून उभा राहून टाळा. उभा राहून टाळा. बर. जगा मगा माझी कॉमेडी बघा. या कॉमेडीच्या दमणला ना सलाम आहे. तुझ्या कॉमेडीला ना अंदमानला सोडून यायला पाहिजे. काळ्या पाण्याची शिक्षा मिळेल म्हणजे तिला. हो, एक्सप्लेन करणारी कॉमेडी. सलाम. जरा सिरियसली घे ना रे. साफसफाई नको का करायला आपण? परवा रात्री मी पाणी प्यायला उठले होते तर ओट्यावरती एक झुरळ झाडूची काडी तोंडात धरून माझ्याकडे बघत होतं आणि महत्प्रयासांनी ओटा साफ करत होतं. माहितीये? असं मला म्हणालं ते. बापरे, तुम्ही कसे राहता एवढ्या घाणीत? मी नाही राहू शकत. कारण मला लाज आहे. कारण मी ओंकार नाहीये. डबिंगची कॉमेडी. मुळात हे झुरळ नाकात का बोलतंय मला कळत नाहीये. पुण्याचं झुरळ आहे का ते? मुंबईचं झुरळ कसं बोललं पाहिजे? या अच्छी या साबीब नाही करायला गया तू वगैरे. ते महत्वाचं आहे का आता? टाकतेस. घे ना, मुद्दा समजून घे ना. थोडीशी कामं कर यार प्रिया, ओंकार. मला नाही जमणार यार काम करायला. अरे मी वर्क फ्रॉम होम करणारा माणूस आहे. कधी करू काम? लॅपटॉप जोडलाय शरीराशी माझ्या. तर कामं होत नाहीयेत म्हणून आपण मोलकरीण शोधतोय. ती पण सापडत नाहीये. हे डायनोसॉर जिवंत होतील पण मोलकरणी आपल्याला सापडणार नाहीये. बापरे, कॉस्ट्युमची कॉमेडी. येत आहेत. खरं नाहीये का पण ते? हो खरंय बाबा. मोलकरीण बाई पाठवली आहे दळवीबाईंनी. दळवीबाईंचं मला काय सांगू नको. मोलकर्णीच्या नावावर सूड पाठवतायत त्या. गपरे. तुझा काय प्रॉब्लेम आहे ना? त्या दळवीबाईंशी ते एकदा बोलून घे काय ते.
8वी मोलकरीण आहे आपली या वर्षातली, ज्या नाकातल्या आवाजामुळे पळून जात आहेत सगळ्या मोलकरीण. माझ्या नाकातल्या आवाजामुळे तुझ्या कॉमेडीमुळे पळून जातात. हा, मग पळवून लावणारी कॉमेडी आहे. हा, टिंगटॉंग. उठणार आहे कधीतरी. जा, आजचं टिंगटॉंग तुझं आहे ना. काही असं काही नाहीये. नमस्कार. नमस्कार. या ना. ते दळवीबाईंनी पाठवलं होतं हा आलं या 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 कामासाठी. या या. मी सुगंधा माने. हा. हे माझे मिस्टर आहेत रोहित माने. काय, हे सोडायला आलेत का तुम्हाला? आ? सोडायला आलेत का हे तुम्हाला? नाही नाही. काय बसा ना तुम्ही बसा. बसा बसा. बसा बसा. हे खरंच सोडायला आलेत का? नाही नाही. हे मिस्टर आम्ही जोडीनं काम करतो. हा म्हणजे नवरा बायको आहे ना आम्ही. हा. हा तर मग म्हणजे स्वयंपाक पाणी असं धुनी भांडी असतेली आम्ही संघटित करतोय सगळं. आमचा जोडा आहे ना म्हणजे एकदम फेमस आहे बरं का. म्हणजे एरियामध्ये कोणाला पण विचारा तुम्ही मिस्टर आणि मिसेस माने. एकदम आम्ही एकत्रच काम करतोय दोघं. म्हणजे कसं आहे की मी भांड्याला साबण लावते, हे भांडी धुवून देते ते. मी कपड्यांना पाणी लावते, हे मला पिळून दे. काय करते आणि मग हे कचरा कसा काढता? तुम्ही झाडून असा कचरा फेकता आणि ते सुपलीत झेलतात वगैरे असं काही? एवढं आवडलं? एवढं आवडलं? एक सेम मकरंदानाच पुढे गेले तुमचा नवरा जोकीला आहे. मस्त आहे. प्रिया प्रिया यांना डन करूया. माझी कॉमेडी यांना आवडते. ऐका मला असंच आवडते, हसून खेळून आवडतं. ऐका ना ऐका ना जरा नीट बसा ना तुम्ही सोफ्यावर. नाही ते नाही नाही बसा व्यवस्थित बसा. नाही तुम्ही बस. नाही, तू बस की. तुम्ही बसा. अगं बस की तू. तुम्ही बसा ना. बस ना तू. नको तुम्ही. बसा, कोणीतरी बसा, कोणीतरी बसा. ठीक आहे ठीक बसा बसा, काही नाही. तुम्ही बसा, बसा. कसं जमत असेल तसं. बसा बसा. दादा तू झाडूचं कसं? नाही ते ना वरती बसू दे बरं. नाही नाही, मला सवय आहे खाली बसायची. बसा बसा. बसू दे काय? बसू दे त्याला खाली आवडतं बसू. हे लय करतात अहो ताई माझ्यासाठी. म्हणजे तुम्हाला सांगते मागच्या वेळेला काय झालं, मी भांडी घासत होते का नाही, तर ते काट्याचा चमचा होता ना, तो माझ्या हाताला लागला. रगत बिगत आलो. तर यांनी काय केलं, त्या काट्याचे चमचे काटे आहेत की नाही ते सगळे काढून टाकले आणि साधा चमचा करून टाकला त्यांनी. एवढे ते माझ्यासाठी करतात. तोडला बापरे. मा बायकोला घुसतोय म्हणजे रगत बिगत काढलं सुट्टी ना. अघोरी प्रेम आहे तुमचं एकदम. आहे आहे माझं- पण माझं. दिसणारं प्रेम आहे त्यांचं. हाय प्रेम म्हणजे विषयच नाही. म्हणजे एका कपात चहा प्यायल्यावर कसं म्हणजे प्रेम वाढतंय तसं आम्ही संघटित काम केलं की प्रेम म्हणजे मग ए, तुम्हाला हे आम्ही दोघांना पगार देणार नाही, पण तुम्ही करा काम दोघांना आम्हाला पगार देणार नाही अहो परवा. दादा त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही का? ते दोघांचं पगाराचं काही टेन्शन नाही. आम्ही दोघं मिळून एका मुलकर्णीचा पगार घेतोय फक्त. उत्तम. 4,000 रुपये घेणार. धुणं भांडी कचरा आणि स्वयंपाक 1,000 प्रत्येक कामाचे. आणि दोघं आहेत तर कामं पण पटापट होतील ना. लगेच पटापट करतो काम आम्ही. मग कधीपासून सुरू करताय? लगेच पटाक सरशी सुरू करणार आम्ही. पटाक सरशी. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. पटाक सरशी. मग तुम्ही ना एक पटाक फरशी पण करून घ्या. या या. फरशी करू का? जॉनी लिव्हरची थांब, कॉमेडी थांब, करतात दादा. थांब, जॉनी थांब, थांब. अरे इथे झाडू. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. पटाक फरशी. करू का? मी झाडू मारतो मग तुझी सुपडी. ऐका नाही, मी झाडू मारते. मी झाडू मारतो. हा, तुम्ही झाडू मारा आणि ह्यांना हे तुम्ही इथे जा. हा तुम्ही भांडी घासता का मग? बरं मी भांडी घासते. हा चालेल. नाही 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 आता काय करते मला नाही नाही भांड्याचं माझ्याकडे आहे. अहो अरे, सगळीच कामं तुम्ही करणार, मग ह्या काय मॉरल सपोर्ट साठी आलायत का? मिस्टर माने लावा, भांडी घासा, पाणी सोडा, फेस काढा. मिस्टर मान हे मकरंदानाच पुढे करतात. Same to same. भांडी नको साहेब हिला. घासते की. नको हिचा हात खराब होते ते आव. मी घासते ना. नको ना पण तू नको ना घासू. तुम्ही किती करता असू माझ्यासाठी. दे ना पण बाबू असं नको ना करू. तुझं हे कोमल मुलायम हात ठेव की माझ्या गालावनं फिरवायला. जाऊ तिकडं तुमचं नेहमीच. नको ना कर तुला पण ऐक नाही. काय चाललंय तुमचं? आता तुला सोडत नाही. अरे अहो ऐका अहो. अरे हो माने. अरे मी गावली रे पागल मूर्ख. मी गावली. काय चाललंय काय चाललंय काय तुमचं? गावली काय करताय?
मी आहे ना, बघा तरी कोण गावली आहे ती तुम्हाला. ऐका वेड्याचा बाजार चालू आहे नुसता इथे. कचरा कचरा काढा ना. ऐका ना कचरा काढणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आमची झाडू काय स्वतःच अशी उभी राहते आणि असा कचरा काढते का? नाही, असं नाही होत. सेम श्याम राजपूत. अहो ऐका ना ऐका तुम्ही झाडायला घेता का प्लीज? हा कचरा करा. मी भारी कर, तुम्ही कचरा काढा. मी कसा काढतो हा. कचरा काढा प्लीज प्लीज. तू भांड्याकडे जाऊ नको. मी हे नाही मी इथं आहे. तिला कपडे तरी जाऊ द्या. घड्या घाला घड्या घाला. घड्या घाल. मी घड्या घालते. घड्या घाल, मी कसा काढतो. हो हो. सुगले जाऊ दे. सुगले शाळेत आहात का? शाळेत आहात काय चाललं का? झाड आहे का ते? करा ना, काम करा ना. ते थोडे सुगली सुगली गाणं म्हण की. आता गप्प. काय बी तुमचं म्हण की हे घर आहे बाई आपलं गाणं म्हणायला. नाही नाही साहेब ही गाणं म्हणता म्हणता काढला केर तर चालेल का? केर काढणार ना? हा तुम्ही म्हणणार आहे का गाणं? नाही ती भ्या घेतली आता मी. माझी काय बायको गाणार आहेत का? बायकोली बाहेर घाल. गायचंय तर गाऊ द्या, फक्त काम करा. काम काम चोख. करा करा. सुगले म्हण गाणं. गाओ, गात आहे गा. गाते. अरे काय करताय? अरे थांबा थांबा. अरे देवा. काय चाललंय रे यांचं घरात? उठा तिकडनं, सगळे कपडे तुम्ही खराब करून ठेवलेत. त्याच्यावरच बसला नाही तुम्ही. उठा. कोस्टल रोडवर बसलेला आहात का? का बीच आहे का? हे काय काय वरळी सिपेस आहे हा? उठा तिकडनं. कचरा काढायला सांगितलं तिकडे. आम्ही नाही जा तिकडे काहीतरी तुमचा वेगळाच सुरू आहे काहीतरी. नाही साहेब सगळा कचरा तुम्ही पसरवून ठेवलाय. काय होतंय? पण काय होतंय काय? झाडू का मारतो? कचरा गोळा करायला का पसरवायला? नाही ती ही गाणं म्हणायला लागले की मी रिदमिकच होतोय. रिदमिक सगळा बिघडलेला आहे तुमचा रिदमिक. कपडे खराब झाले हो. कपडे खराब झाले, घर तुम्ही जसं कचरा देता हे केलंय तुम्ही. मुळात आम्हाला एंटरटेनमेंट हवं असेल तर आम्ही सोनी लिव्ह बघू. सांग त्यांना प्रिया. हो सोनी लिव्ह वरती खूप ओरिजिनल सिरीज पण आहेत आणि हास्य जत्रा पण तिथेच लागतं. बरं. काम करायला सांग त्यांना. तू आहेस ना तू ऑलरेडी. ठीक आहे नवं, करतील. हा करा करा आता काम करा. काम करा. काम करा प्लीज नवं प्लीज. नवं साहेब तसं नवं. नवं नाही, 10 वाजलेले आहेत आता. चल. नाही 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 नाही. अरे अरे काय माणूस? कशाला करतो ती कॉमेडी? गप्प बस ना. म्हणे हे टाळी दे टाळी दे. अरुण कदम कॉमेडी एकदम. नवं 10. ताई ताई तुम्ही काम करताय? प्लीज प्लीज. कॉमेडीला नंबर द्यायला आलायत का काम करायला आलाय तिथे? हास्य जत्रा बघतोय आम्ही. बस हास्य जत्रा बघताय. ते ना- कचरा काढा चला. खराब झाले कपडे आता ते धुवायला लागतील. त्याच्या घड्या राहू दे आता. ती हल्ले आपलं बघेन नाही जा, आम्ही नाही जा. तिकडे कोपऱ्यात दिसलेच नाही, फक्त गाणं ऐकू येतंय मला. आता हा माळीनबाई. हॅलो. हा माळीनबाई. अहो, तुम्ही आतली खोली झाडलीच नाहीत. हा झाडली नाही. का नाही झाडली? या पटकन. हा झाडली नाही ना. मी येते लगेच येते. ते राहून गेलं. लवकर या हो, लवकर या. हा, येते. झाडायला या एक लवकर. पटक दिवशी येते. आले. कामं करा. एक मिनिट, कुठे जाताय तुम्ही? ते माळीनबाईंची आतली खोली राहिली झाडायची. माईनबाईंच्या माळीनबाईंकडची. हाय का आता? तुम्हाला सांगितलं होतं ना व, मी आतमध्ये भांडी करते तोवर तुम्ही हॉल पुसता पुसता ती आतली खोली पण झाडून घ्या म्हणून. अगं पण तुला सांगितलं होतं ना मी तू ती कर मी दोन्ही करतो म्हणून. पण मी म्हणलं मी गाणं गाते तर तुम्ही नाचत नाचत हॉल साफ करणार होते तर तुम्ही आतली खोली का नाही झाडली? अगं पण तुझं गाणं मग मी झालो रिदमिक मी नुसतंच नाचायला लागलो मग. अहो पण मग आतली खोली झाडायची होती. मी म्हणलं त्यावर कपडे वाळत घालते तर तुम्ही आतली खोली पण झाडून नाही घेतली. अगं पण कपडे मी घालत होतो की वाळत तू कशाला हे केलंस अहो पण पण मग? मी म्हणलं थोडा केअर काढून झाल्यानंतर तुम्ही आतली खोली बी अगं झाडाल. पण केरा आतल्या खोलीतला काढायचा होता आपण ना, मग तो पण नाही पोचा काढला. मग करून पोचा कशाला करायचा मग? करा करा कचरा करा करा. घरभर करा कचरा. सगळा कचरा त्यांच्या माईनबाईंचा कचरा पण आमच्याच घरात आणा आणि करा कचरा करा. तुम्ही कामं केलेलीच नाहीयेत म्हणजे. फक्त तू करणार मी करणार मध्ये एवढंच भांडत बसलेत तुम्ही. बघ ना. आपल्या घरचं पण हे असंच करतील.
नाही, आता मला टेन्शन आलं. तुला एकट्याला घरात ठेवून ऑफिसला जाण्याचं टेन्शन आलं मला. आता हे बघ ना, आता नाही संध्याकाळपर्यंत दिसत आहे प्रेम नाही दिसत आहे आता तुला गप्पा बस आता गप्पा. तू एक काम कर, तुम्हाला काम करायचं आहे का नाही करायचं आहे आम्हाला का? करायचंय. नव नव तसं नव ती ही शूटिंग असताना आमचं त्याच्या ध्यानात नाही राहायचं त्याच्यामुळे. कसलं शूटिंग? हे आहे आम्ही युट्यूबर आहे आम्ही. हा रील स्टार आहे आम्ही. युट्यूबर रील स्टार आम्ही ते मिनी ब्लॉगा करतो. हा फेमस आहे आम्ही लय. ब्लॉगा करता तुम्ही? हा तर हे बघा, एक मिनिट. हा आमचं हे अकाउंट आहे. Prescribe करा, prescribe करा. एक मिनिट. हा प्रिस्क्राईब करायचे. 700K? हा हे आहेत ना, हे माळीनबाईंचं बाथरूम आहे. हे खांडेकरांचे बेडरूम. इले व्हायरल झालं होतं बेडरूम वाला. खाली बघ, हे 2 मिलियन फॉलोअर आलेत अरुण कदमांच्या गच्चीला. गच्चीवर केलता हा व्हिडिओ. अरुण कदमांकडे गच्ची आहे? 2 मिलियन एक रील करत नाहीस रे माझ्या बरोबर. हे बघ, मॉनिटाईज पण झालं आमचं. मॉनिटाईज काय झालंय? मॉनिटाईज झाले. मॉनिटाईज पैसे भेटते ते. त्याच्यामुळे आम्ही कसं मज्जा करत करत करतोय हा म्हणजे आम्हाला भारी फिरमाना असं एकदम गमत जमत असं मज्जा. काही नाही होत आहे, काम होतच नाहीये, फक्त मज्जा मज्जा होते. कळतंय का तुम्हाला? एक काम करू आपण, दोन्ही गोष्टी होतील, काम बी होईल आणि हे बी. आपण तोपर्यंत एक ब्लॉक करून टाकू. हॅलो गाईज, हॅलो हित या. हॅलो गाईज, हे आमचे नवीन मालकीन आणि मालक आहेत, हे आमचे साहेब आहेत दादा. ह्यांच्याकडे आता मिस्टर माने आणि मिसेस माने हिथं कामाला आलेले आहे. आणि फक्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, पिक करा आणि हे करायला विसरू नका, बघायला विसरू नका. नाही आम्ही नाही. निघा तुम्ही. अहो, ते- आम्ही नाहीच आहे. आम्ही नाही तुमचे कोणी. निघा. अरे, झाडू द्या ती. झाडू द्या आधी मला. एकदा बघा तर काम कसं. अगं बघा, कधी कामच करत नाही. बघायला काम तर करावं आता लागेल. करतो की आता जाणून नको प्रिया, यांना जायला सांग. ऐका थँक्यू तुम्ही आलात, पण तुम्ही या आता. हा? कधी येऊ? अय, या काय या पागल लडकी, या अरे. काय जा म्हण ना. जा असं म्हणत नाही ना आपण, या म्हणतो. तुम्हाला संस्कार नको शिकवूस आता प्रिया? त्यांना जायला आम्ही सांगा येऊ, ना. तुम्ही निघा. आम्ही केलंच ना. नको काही कपड्यांच्या खड्यापट्ट्यात दिशी घातल्या. नको, आम्ही आपलं नाद लावू. तुम्ही निघा प्लीज प्लीज प्लीज. सॉरी, तुम्ही निघा चालते वा इकडनं. ए प्रिया, प्रिया तू झाडू मारायला घे. ए ओंकार, गडा करायला घे चल. हा घेतो. कहर झाला परफॉर्मन्स, फारच मजा आली. विचारूया हास्य रसिकांना की त्यांना हे रोमॅन्टिक कपल कसं वाटलंय. प्रसादा? बहारदार, क्या बात आहे. अफलातून. मोठे आणि भूषण शेलार दोघांसाठी प्रचंड टाळ्या. अफलातून कॉन्सेप्ट होती आणि कहर केलात तुम्ही चौघांनी पण. नमा, अशक्य आहेस तू. म्हणजे ते जे त्या बाईच्या डोळ्यातलं ते प्रेम जे दिसत होतं, तर ती मोलकरीण कुठल्याही अँगलनी न वाटता अनमोल करीण वाटत होती. सावत्या अफाट ट्युनिंग दोघांचं पण आणि कमाल परफॉर्मन्स. ओमकार आणि प्रिया, तुमची साथ आहे तेवढीच महत्वाची. फारच तगडी साथ दिलीत. नाईस, अप्रतिम सादरीकरण, फार मजा आली. सोनाली ताई? अद्वितीय, अप्रतिम, आउटस्टँडिंग. खूप मजा आली. आम्ही तुफान हसलो, म्हणजे असहाय्यपणे हसत होतो आम्ही. खूप मजा आली. आणि 4,000 रुपये जर तुम्ही घेणार असाल तर बाकी सगळं राहू द्या, आमच्या सगळ्यांच्या घरी या. फारच छान, खूप मजा आली. बहारदार कमेंट्स. आपल्याकडे स्किट्सला मार्क नाहीत. मार्क असते तर तुम्हाला आता ह्या स्किटला 9 नाही 10 मार्क मिळाले असते. थँक्यू.